स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच नुकताच 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि 12वी जे विद्यार्थी पास झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलच्या वतीनं खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस सुद्धा शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, आपण आर्ट्स फॅकल्टीला जर आपण असाल, वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये काय आपल्याला संधी आहेत, कोणत्या कोर्सला आपण जाऊ शकता या संदर्भात संपूर्ण अपडेट माहिती, फक्त कोणत्या कोर्सला जाऊ शकता हेच नाही तर त्यात ऍडमिशन कशी घेणार आहात, ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, पुढील प्रक्रिया कशी असणार आहे, तुम्हाला ऍडमिशनसाठी पुण्यात असेल मदत किंवा नाशिकमध्ये असेल किंवा कोल्हापुरात असेल, महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला मदत आपण करणार आहोत. तसेच फक्त प्रवेश प्रक्रियेसंदर्भातच मदत नाही तर वसतिगृह मिळवण्यापर्यंत, वसतिगृह नाही मिळालं तर स्वाधार, आधार आणि स्वयं योजनेपर्यंत आपण तुम्हाला मदत करणार आहोत. तेही तुम्हाला जर मिळाले नाही तर ज्या काही सकाळ पेपरची स्कॉलरशिप असेल किंवा इतर जे काही पुण्यातील स्कॉलरशिप्स असतील त्या सर्वांकरिता आपण तुम्हाला मदत करत आहोत. तसंच मनपाचं हॉस्टेल असेल, पुणे विद्यार्थी गृहाचं वसतिगृह असेल, अशा विविध ज्या संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येणारे वसतिगृह असतील किंवा खाण्याची व्यवस्था म्हणून स्टुडंट हेल्पिंग हँडच्या माध्यमातून होणारी मदत असेल, अशा विविध ज्या स्कॉलरशिप्स आहेत त्या स्कॉलरशिपसाठी सुद्धा आपल्याला आपण मदत करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज जे मी तुम्हाला सांगणार आहोत की 12वी आर्ट्स नंतर तुम्हाला काय करता येणार आहे. जे आर्ट्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. आपण आजच जर आपला रिझल्ट लागलेला आहे तर आपल्याला किती पर्सेंटेज आहेत त्या पर्सेंटेजच्या अभिमुख मी तुम्हाला काही गायडन्स करणार आहोत, ती माहिती सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास किंवा कोणताही जरी प्रॉब्लेम किंवा अडचण आली तर आम्ही सोडवण्यासाठी तत्पर असणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही अपडेट जे असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला देणार आहोत. तर आपण वेळ न घालवता आपण माहितीला सुरुवात करतोय. 12वी पास तुम्ही झालात तर जर तुम्हाला 45 पेक्षा जास्त पर्सेंटेज असेल, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीतला असाल तर तुम्हाला डीएड तुम्हाला करता येणार आहे. मग डीएड नंतर काय आहे तर डीएड नंतर तुम्ही शिक्षक बनवू इच्छिता किंवा शिक्षक जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला डीएड तुम्हाला 45% ही अट आहे आणि जे ओपनचे विद्यार्थी आहेत त्यांना 50% 12वीत असणं अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही डीएड ला फॉर्म भरू शकता. येत्या 2 ते 4 दिवसामध्ये तुम्ही डीएडचा फॉर्म भरू शकता. नुकत्याच 1-2 दिवसापूर्वी पवित्र पोर्टलला सुद्धा जाहिराती येणं सुरू झाल्या आहेत. त्या माध्यमातून एकही रुपया न देता तुम्ही जिल्हा परिषदला शिक्षक किंवा महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक बनू शकता डीएड केल्यानंतर. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे डीएडची तुम्हाला संधी आहे. जास्त जर पर्सेंटेज असेल तर तुमच्या पहिल्याच यादीमध्ये तुमचा त्या ठिकाणी नंबर लागणार आहे. हा महत्वाचा. मग डीएड कुठून करायचं तर डीएड हा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. तर मग जिल्ह्याच्या ठिकाणी न करता तुम्ही काय करायचं आहे, विभागाच्या लेवलला तुम्ही करा. म्हणजे विभाग लेवलला जे काही कॉलेजेस आहेत डीएडचे त्यात सुद्धा गव्हर्नमेंटच कॉलेज राहिलेले आहेत, प्रायव्हेट कॉलेज सर्व बंद झाले. त्यामुळे डीएडला एक संधी आहे, त्यामुळे डीएड तुम्ही करू शकता. यासाठी सुद्धा तुम्हाला मदत करू. तुम्ही ग्रुपला जुळायचं आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला फॉर्म कधी सुरू होतील, नंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे, फेरी कशी असणार आहे हे सुद्धा तुम्हाला महत्वाचं सांगणार आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही डीएड करू शकता. दुसरं ऑप्शन काय आहे आपल्याकडे तर दुसरं ऑप्शन आहे आपल्याकडे बीए. मग बीए तुम्ही करू शकता, बॅचलर ऑफ आर्ट्स तुम्ही करू शकता. मग ग्रामीण भागात आर्ट्स करायचं का तर ग्रामीण भागात पारंपरिक झोनच्या बाहेर जाऊन तुम्ही बीए करा. ज्यांना चांगले पर्सेंटेज आहे, 80% असेल, 75% असेल, 65% असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी तालुक्याच्या लेवलला बीए करता तुम्ही जिल्ह्याच्या लेवलला बीए करा, ज्या माध्यमातून तुम्हाला राहण्याची खाण्याची व्यवस्था म्हणून वसतिगृहामध्ये होते. मग वसतिगृह कोणते, एसटी विद्यार्थ्यांचे वसतिगृह वेगळे आहेत, म्हणजे समाज कल्याणचे वसतिगृह वेगळे आहेत, ज्या माध्यमातून सर्वच कॅटेगरीचे विद्यार्थी राहू शकतात. दुसरं आहे ओबीसीचे विद्यार्थी, म्हणजे विजयएनटी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळत आहे, त्यांचं वसतिगृह वेगळे आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला राहण्याची सोय होते. आणि नंतर आहे आदिवासी विद्यार्थी, तर आदिवासी विद्यार्थ्यांना सुद्धा सर्वात मोठी संधी आहे ज्यात तुम्हाला वसतिगृहात तुम्ही राहू शकता. मग बीए नंतर काय तर बीए नंतर तुम्ही एमए करू शकता. बीए जर तुम्ही पुण्यात करत असाल तर पुण्यामध्ये बीए मध्ये स्पेशलायझेशन आहे. जे इतर युनिव्हर्सिटी आहे त्यामध्ये स्पेशलायझेशन तुम्हाला पाहायला मिळत नाही. पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन मिळते. म्हणजे इकॉनॉमिक्स तुम्ही करू शकता, सायकोलॉजी तुम्ही करू शकता किंवा विविध जे काही कोर्सेस आहेत याच्यात त्या बीए ला विषय तुम्ही घेऊ शकता. आणि ज्या माध्यमातून तुम्ही त्या याच्यात मास्टर जर झाला तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी पॅकेज मिळू शकते. आणि जर तुम्ही इथून युजी केल्यानंतर तुम्ही पीजी सुद्धा इतर युनिव्हर्सिटीमधून तुम्ही सीईटीच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून तुम्ही ते करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी जर या सर्व गोष्टी निकालाआधी जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असता किंवा निकालाआधी तुम्ही जर हे सर्व माहिती असता तर तुम्ही सीईटी सारख्या ठिकाणी जाऊन दिल्ली युनिव्हर्सिटी किंवा महाराष्ट्रातल्या नाही
तर भारतातल्या ज्या काही टॉप युनिव्हर्सिटी आहेत त्या टॉप युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा तुम्हाला प्रवेश या विषयासाठी तुम्हाला मिळाला असता. तर तुम्ही जर बीए करायचं असेल तर इंग्लिश मीडियम मध्ये तुम्ही बीए पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्ही जे करू शकता. नंतर बीएच्या माध्यमातून तुम्हाला मास कम्युनिकेशनची सुद्धा MA म्हणजे बीए नंतरच तुम्ही मास कम्युनिकेशन करू शकता, ज्याला जर्नलिझम सुद्धा बॅचलर जर्नलिझम सुद्धा तुम्ही करू शकता, ज्या माध्यमातून तुम्हाला अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. नंतर डिग्री नंतर तुम्ही लायब्ररी सायन्स सुद्धा तुम्ही ते करू शकणार आहात. अशा पद्धतीने तुम्हाला बीए नंतरच्या या संधी आहेत बीए तुम्ही जर केलात तर. आणि यानंतर तुम्हाला जर वाटत असेल तर पुण्यासारख्या शहरामध्ये जर तुम्ही बीए करत असाल तर तुम्हाला अत्यंत महत्वाची संधी आहे. त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अतिशय जास्त चांगला माहोल आहे. त्यामध्ये तुम्ही जर तुमचे 85% असेल, तुम्हाला स्पर्धा परीक्षेकडे वळायचं आहे तर सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की 85 अबो तुम्हाला पर्सेंटेज असेल, तुम्ही 8चे विद्यार्थी असेल तर तुमचा सर्वच वसतिगृहामध्ये नंबर लागतो आहे. राहण्याची खाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी होत आहे, जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी होत आहे, पुस्तकाची व्यवस्था त्या ठिकाणी होत आहे. आणि कॉलेज मध्ये सुद्धा ऍडमिशन पहिल्याच फेरीमध्ये तुम्हाला फर्ग्युसन कॉलेज असेल, मॉडर्न कॉलेज असेल, गरवारे कॉलेज असेल किंवा इतर जे कॉलेजेस सर परशुराम कॉलेज असेल अशा कॉलेजेसमध्ये तुम्हाला प्रवेश मिळत आहे. आणि या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि यामुळे स्पर्धेचं जगामध्ये स्पर्धा परीक्षेत तुम्ही टिकण्याला आहेत त्या ठिकाणी पुण्यामध्ये बनू शकता विद्यार्थी मित्रांनो. म्हणून बीए जर तुम्हाला करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे ज्यांना 75 अबो 80 अबो पर्सेंटेज असेल त्यांनी. नंतर दुसरी संधी जी आहे ती BHW ची आहे. BHW तुम्ही करू शकता. BHW पुण्यासारख्या कर्वे कॉलेज असेल, निर्मला निकेतन कॉलेज असेल किंवा इतर जे चांगले कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये तुम्ही करू शकता जे जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. परंतु ज्या कॉलेजमध्ये रेग्युलर क्लासेस होत आहेत, व्हिजिट होत आहेत, असे चांगले जे कॉलेज असतील जे रेग्युलर त्या माध्यमातून तुम्हाला डिग्री केल्यानंतर तुम्हाला फेलोशिप्स असतील, वेगवेगळ्या NGOज असतील, भारतातल्या जे काही टॉप युनिव्हर्सिटीमध्ये टॉप ज्या काही फेलोशिप्स आहेत त्यामध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे. आणि या माध्यमातून तुम्हाला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या NGO सोबत जोडून काम करता येणार, ज्यात सॅलरी सुद्धा 40,000पेक्षा जास्त सॅलरी तुम्हाला या फेलोशिपच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे PHW तून ही संधी तुम्हाला मिळणार आहे. नंतर तुम्ही LLB सुद्धा करू शकता. जर पण LLB कधी करणार आहात, ज्यांनी अर्ज केलेला असेल MSCETचा जो 12वी नंतर 5 वर्षाचा LLBचा कोर्सेस असते अशा विद्यार्थ्यांना ती संधी असणार आहे. मग ही जर संधी तुमची गेली असेल तर तुमच्याकडे पर्याय नाही. पण ज्यांनी 12वी ते आर्ट्स नंतर जर तुम्ही LLB करायचं असं जर स्वप्न असतं, वकील बनायचं स्वप्न असेल तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आता संधी कधी आहे तुम्हाला तर यानंतर BA करणे, BA नंतर तुम्हाला 3 वर्षाचं LLB करणे. अशा पद्धतीने तुम्ही LLB सुद्धा वकीलकी करू शकता, ज्यात मान सन्मान आणि कायद्याचा एक तत्वज्ञ तुम्ही बनवू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर फॅशन डिझायनिंगचा कोर्स तुम्ही करू शकता 12वी नंतर, जो 2 वर्षाचा कोर्स आहे, कुठे 3 वर्षाचा कोर्स तुम्हाला पाहायला मिळतंय. हे जर तुम्ही केलं तर तुम्ही स्वतःचा जॉब करू शकता, कुठेतरी फॅशन डिझायनिंगच्या याच्यात काम करू शकता, कुठेतरी जॉब करू शकता, ज्या माध्यमातून 25 ते 30,000 40,000 रुपये तुम्ही कमवू शकता. ज्यात स्किल असणार आहे या स्किलच्याच बेसवर तुम्ही या सर्व गोष्टी करू शकणार आहात. नंतर आहे BBA तुम्हाला बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हे तुम्ही डिग्री करू शकता. आणि या डिग्रीतून तुम्ही पुढे जाऊन MBA करू शकता, ज्यात तुम्ही मार्केटिंग असेल किंवा इतर HR असेल किंवा फायनान्स असेल अशा याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, MBA करू शकता, मॅनेजमेंट मध्ये जाऊ शकता, ज्यामधून तुम्हाला चांगल्या कॉलेजमधून तुम्ही जर BBAच्या माध्यमातून BBA केल्यानंतर तुम्ही जर CET, CLAT, SNAP अशा सारख्या ज्या एंट्रन्स एक्झाम दिल्यात तर या माध्यमातून तुम्हाला चांगल्या कॉलेजेसच्या याच्यातून जर तुम्ही केलं तर MBA केलं तर तुम्हाला सुद्धा पॅकेज 10 लाखापेक्षा जास्त रुपयाचं पॅकेज यातून मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला BBA करावं लागेल. मग BBA साठी जर तुम्ही आर्ट्सच्या आहात आता रिझल्ट लागला, तुम्ही जर CETचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी संधी असणार नाही. आणि या माध्यमातून तुम्हाला जर शेवटची एक संधी असते ज्यातून एंट्रन्स एक्झाम भरायचं फॉर्म भरायचं असेल तर ते सुद्धा आपण तुम्हाला मदत करणार आहोत. तर अशा पद्धतीनं DED असेल, BHW असेल, BA असेल, LLB असेल, फॅशन डिझायनिंग असेल, BBA असेल अशा सारख्या डिग्री आपण करू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि स्पर्धा परीक्षा आहे जे BAच्या माध्यमातून पुण्यासारख्या शहरामध्ये. अशा पद्धतीनं आर्ट्सचे तुम्ही जर विद्यार्थी असेल तर या उत्तम संध्या आपल्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. यातूनच आपण आपलं स्वतःचं करिअर घडवू शकता. यात मग राहण्याची खाण्याची व्यवस्था आपली कशी, तर वसतिगृह एक राहण्याची खाण्याची व्यवस्था आहे जर तुम्हाला पर्सेंटेज असेल तर. दुसरी बाब असेल की तुम्हाला इथं राहायचं नसेल तर तुम्हाला स्वयं आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहे, स्वाधार जी योजना आहे ती SC विद्यार्थ्यांसाठी आहे. जर वसतिगृहात राहायचं नसेल तर 60,000 रुपये तुम्हाला मिळते. आणि तेही नसेल मिळत आपल्या आधार योजना आहे, त्या आधार योजना ही OBC NT VJNT विद्यार्थ्यांसाठी मिळते. ही जर तुम्हाला नसेल पाहिजे, जर तुम्हाला पर्सेंटेज असेल तर गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी पुण्यात अशा कितीतरी NGO आहेत जे काम करतात, ज्या माध्यमातून तुम्हाला राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो. आणि जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा असते, तर जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक वसतिगृहात तुम्ही राहू शकता. पण तुम्हाला तुमचा तालुका सोडायचा असेल, जर तुम्हाला चांगले पर्सेंटेज असेल तर, स्वतःचं करिअर जर सोडायचं असेल बनवायचं असेल तर स्वतःचं गाव सोडावं लागेल, स्वतःचा तालुका सोडावं लागेल, स्वतःचं जुने जे तालुक्याच्या ठिकाणी असणारं कॉलेज आहे ते सोडावं लागेल.
लागेल, कारण आपल्याला हे वातावरण बदललं तर नक्कीच तुम्ही त्या जवळ जाण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. कारण जो स्पर्धेच्या जगातील हा जो काही रेशो आहे रिझल्ट येण्याचा, हा रेशो जो आहे तो शहरा भागातली जास्त आहे ग्रामीण भागातल्या याच्यापेक्षा. त्यामुळे आपण सर्वांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर मदत लागली असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स दिलेल्या आहेत. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, टेलिग्रामची लिंक आहे, त्यावरती मेसेज करा आणि आपल्याला संपूर्ण मदत आम्ही आपल्या माध्यमातून, नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून, स्नेहनीस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना करणार आहोत. जे काही विद्यार्थी 12वीचे आर्ट्सचे विद्यार्थी पास झालेले असतील, ज्यांना चांगले पर्सेंटेज असेल, कमी पर्सेंटेज असेल, त्या सर्वांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल. आणि जे काही गरीब होतकरू तळागाळचे विद्यार्थी असेल त्यांना बिनधास्तपणे तुम्ही मला फोन करा, ज्या माध्यमातून किंवा मेसेज करा, तुम्हाला नक्की आम्ही पुण्यापर्यंत पाठवू किंवा वेगळ्या शहरामध्ये शिक्षणासाठी पाठवू शकतोय. हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट द्वारे कळवा आणि माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.